सोनिया गांधी सुरेश दस यांनी एक मोठा दावा केलेला आहे साम टीव्ही आणि सरकारला की माझ्या खुनाचा प्रयत्न केला. त्यांना विचारा. जयकुमार गोरे यांच्या मुलाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. हो बघा, या महाराष्ट्रातल्या गोष्टी आहेत. माननीय देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांनी स्वतःला विचारावं, मी खरोखर गृहमंत्री आहे की नाही. त्यांनी स्वतःला प्रश्न करावा रोज, वृत्तपत्र बघून, या बातम्या पाहून. कायद्याची ज्या प्रकारे चिरफाड बरं का उद्ध्वस्त केला जातोय रोज, आणि भारतीय जनता पक्षाचे लोक, त्यांनी स्वतःला प्रश्न विचारावा की माझ्या पक्षाचे लोक मला गृहमंत्री मानतात की नाहीत. राज्यात कायदा सुव्यवस्था, लॉ अँड ऑर्डर वगैरे 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 आहे की नाही, हे त्यांनी स्वतःला विचारावं आणि मग दुसऱ्यांना ज्ञान द्यावं. बघा, त्याच्यावरती माझं काल वक्तव्य झालेलं आहे. सकाळी आम्ही बोललेलो आहोत. काल मुंबई फार जागरूक आहे या बाबतीमध्ये. ठीक आहे ना, मराठी विषयी त्याने एक भूमिका घेतली आहे. लोकसभेला त्याने हिंदुत्वाची भूमिका घेतली होती, विधानसभेला अजून एक भूमिका घेतली. त्यांचा पक्ष भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष आहे, खास करून देवेंद्र फडणवीस यांचा मित्रपक्ष आहे. त्याच्यामुळे फडणवीसांना कोणत्या भूमिका हव्यात पुढल्या काळात त्यानुसार ते घेत असतात. हा त्यांचा प्रश्न आहे. कुणाल कामराचा जो शो झाला होता 2 फेब्रुवारीला, सर, प्रेक्षकांना आता पोलिसांकडनं समन्स पाठवण्यात आले आहेत. प्रेक्षकांचे जबाब नोंदवले जात आहेत. मूर्ख आहेत ते, कायद्याला गाढव समजत आहेत आणि कायद्याचा गैरवापर करतायत. अशा पद्धतीनं या देशामध्ये कोणत्याही प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहणारच नाही. तुम्ही प्रेक्षकांना गुन्हेगार ठरवताय. कोणता कायदा या महाराष्ट्रामध्ये काय आहे? आणीबाणीपेक्षा भयंकर आहे. इंदिरा गांधींची आणीबाणी ही यांच्यापेक्षा 100 पट उत्तम होती. अशा प्रकारचा सगळा कारभार महाराष्ट्रात सुरू आहे. आणि हे म्हणे आणीबाणी विरुद्ध लढले, भंपक आणि बोगस लोक हे आणीबाणी विरुद्ध लढले, सेन्सॉरशिप विरुद्ध लढले. इंदिराजींच्या काळामध्ये चित्रपट बघायला गेलेल्या लोकांना अटका होत नव्हत्या. सेनाभवनात बैठक होते तुमच्या पक्षाची, काय आज मंगळवार आहे आणि साधारण मंगळवारी तुम्ही माहिती घ्या, तुम्ही खूप दिल्लीत लांब आहात, खूप लांब राहतात दिल्लीत. सेना भवनाकडे पाहू नका इतक्या लांबून. आतमध्ये बरंच काय काय चालत असतं. शिवसेना भवनामध्ये दर मंगळवारी नेत्यांची बैठक होत असते. आम्ही इथे असल्यामुळे आम्ही त्या बैठकीला आज जाऊ शकत नाही, पार्लमेंट असल्यामुळे. सोनिया गांधी यांनी काल चला हिंदी में क्या है, संस्थेमध्ये बदल केले जात आहे. आरएसएस त्याच्यावरती हे केलेलं आहे. हाँ तो क्या है, वक्फ बोर्डचं बिल आणलं जाणार आहे आणि त्या संदर्भात सांगितलेलं आहे की किरण रिजिजू असं म्हटले की अब आल्यावर बोलू ना. बिल आलंय का? नंतर पण उद्या टेबल केलं जाणार आहे. काँग्रेसनं बैठक बोलवली. बघा, येऊ द्या. खरं म्हणजे ह्याच्यावरती नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू, चिराग पासवान, अपना दल हे जे या सरकारमधले मित्रपक्ष आहेत मोदींचे, त्यांनी आपली भूमिका आधी जाहीर केली पाहिजे. जनता दल युनायटेड, तेलुगू देशम, चिराग पासवानचा लोक जनशक्ती पक्ष, अपना दल, असे अनेक पक्ष आहेत. त्यांनी या बिलासंदर्भात आपलं मत व्यक्त आधी करावं, मग आम्ही आमचं मत व्यक्त करू. पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. दिल्लीचं तख्त महाराष्ट्राला राखायचं असेल तर चंद्रपूरला वजा करून होणार नाही असं त्यांनी म्हटलं. महाराष्ट्र खूप मोठा आहे, महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर नाही. सर, एमके स्टॅलिन वन मोर टाइम लास्ट वीकला बघितलेलं डिलिमिटेशनला घेऊन मीटिंग्स आफ्टर मीटिंग्स करतायत. करू द्या. साऊथ घाबरत आहे की डिलिमिटेशन झालं तर त्यांच्या सीट्स कमी होतील आणि कम्पॅरेटिव्हली नॉट येणार. आपण सपोर्ट करतात की नाही? नाही, त्याच्यावर अजून आमच्याशी त्यांनी चर्चा केली नाही. हा फक्त दक्षिणेचा विषय नाही आहे, हा डिलिमिटेशन हा संपूर्ण देशाचा विषय आहे. या संदर्भात आम्हाला एकत्र येऊन त्याच्यावर चर्चा करावी लागेल, बोलावं लागेल. कोणाचं किती नुकसान होतं आहे आणि मोदी शहांचा किंवा भाजपचा किती फायदा होतो आहे याच्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस. मोदी आणि शहा प्रॉफिट अँड लॉस शिवाय काही करत नाहीत ना, फायदा आणि तोटा बघतात. चला हो गया. हिंदी में जानना चाहेंगे, वोट बिल आ रहा है, कल आने वाला है, इसके ऊपर कल किरण रिजिजू ने कहा है कि कुछ लोगों को भ्रमित किया जा रहा है. देखिए, पहले अपने जो साथी है, अलायंस पार्टनर है, जनता दल यूनाइटेड है, चिराग पासवान की पार्टी है, तेलुगु देशम है, अपना दल, ऐसे जो अपनी पार्टी है वो क्यों भ्रमित हो गए इस बिल के ऊपर, वो पहले देखिए, बाद में और लोगों की बात करिए. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.